नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं, आज मी माझ्या घराची शिफ्टिंग करणार आहे. तर मी इथे 3 महिन्यापासून राहत होतो. जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जो फ्लॅट बघितला, जे तुम्हाला मी US मध्ये अपार्टमेंट दाखवलं. सो मी आता मोठ्या घरात शिफ्ट होतो आहे. बिकॉज इथे ॲक्च्युली मी शेअरिंगमध्ये राहायचो. त्यामुळे खूप प्रॉब्लेम यायचा, कारण एकच रेस्टरूम यूज करायला लागायचं. सो आता जिकडे चाललो आहे तिकडे सेपरेट रूम आहे. सो मी माझी पॅकिंग सर्व केली आहे. या माझ्या बॅग्स. सो हे असं काही माझं घर होतं मित्रांनो. 2 BHKचा फ्लॅट होता. सो हे असं किचन. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की इथे मी भुर्जी बनवलेली. सो आता माझं सर्व मी सामान पॅक केलं. सो इथे 3 रूम होते मित्रांनो. एक ही मास्टर बेडरूम, इथे एक कपल राहत होतं, आणि इथे एक सेपरेट रूम, आणि इथे मी आणि माझा मित्र शेअर करायचो. सो आता पूर्ण पसारा झाला आहे, कारण इकडे सर्व बॅग पॅकिंग ते चालू आहे. हे बघा माझ्या बॅग, ह्या 2 बॅग आहे. आणि चला, इथून अर्धा तासाच्या अंतरावरच तो बंगला आहे जिथे मी शिफ्ट होतो. इथे माझी सेपरेट रूम आहे आणि खूप मस्त घर आहे. इथे मी राहत होतो. इथे मित्रांनो मला रेंट पडत होतं $400, म्हणजे 8×32 अराऊंड लाईक 35,000. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल, नंतर घराचं रेंट सर्व इन्क्लूड होतं. आणि आता जिकडे चाललो आहे तिथे माझं रेंट आहे $700, जे की आहे अराऊंड 56,000, 60,000च्या अराऊंड. बट तिथे खूप भारी बंगला आहे, तो मी तुम्हाला दाखवेलच. तर आता पहिली बॅग आपण गाडीमध्ये ठेवू. हे बघा वातावरण कसं आलं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की पाऊस नव्हता, पण आता पाऊस पडायला लागला. तुम्हाला लास्ट टाइम मी तो लेक दाखवला होता. माझी गाडी. आता एक एक करून माझ्या इथे बॅग ठेवतो मी. इथे 2 बॅग मावून जातील. हे बघा अमेरिकेतलं सोसायटी अशा काहीतरी दिसतं. सध्या एप्रिल महिन्यात चालू आहे, तर थोडा पाऊस आहे. आता लवकरच समर स्टार्ट होईल. ही 23 किलोची. सो जेव्हा पण तुम्ही इंडियाला त्या मित्रांनो, तर तुम्हाला फ्लाईटमध्ये 2 बॅग अलाउड असतात. अशा 2 23 किलोच्या आणि एक 7 किलोची अलाउड असते. सो या मला असं वाटतं 2 ट्रिप मारावं लागणार आहे, कारण गाडी छोटी असल्यामुळे आपलं सामान एका ट्रिपमध्ये जाईल, अर्धं सामान दुसऱ्या ट्रिपमध्ये. तर मित्रांनो, गाडीत खूपच कचरा आहे, कारण शिफ्टिंग चालू आहे त्याच्यामुळे. त्याच्याशी मी ऑरेंज आणली होती, एक ऑरेंज इथेच पडली आहे. सो 2 बॅग, अजून थोडी स्पेस आहे, तर आपण थोडंसं सामान त्याच्यात. सो इथे 3 मजले मित्रांनो. या अपार्टमेंटमध्ये अराऊंड 6-7 फ्लॅट आहे. सो आपण ही बॅग राहू देतो मी, कारण याचे मला माझी भांडी ठेवायची आहे. कुकर आणि कढई ते वॉश करायचे आहे मला, आणि थोडं माझं ग्रॉसरीचं सामान पण आहे. किचनमधलं पण थोडं सामान काढावं लागणार आहे. तर चला, आपण आपल्या नवीन घरात जाऊ. आणि या घरात तुम्हाला मी दाखवलं बेसिक कसं असतं अमेरिकेतले घरं. बेसिकली हा 3 BHK फ्लॅट आहे. जो जिकडे चाललो आहे आपण मित्रांनो, तो बंगला खूप भारी आहे. अमेरिकेतला जे मोठे मोठे बंगले असतात खूप भारी असतात. सो तिथे अवतीभोवती लेक पण आहे, नंतर सोसायटी, आणि खूप सारे इंडियन पण राहतात. तर आता इथून मी 2 बॅग तर ठेवल्या आहे, अजून 2 बॅग सामान पॅक करून आपण तिकडे जाऊ.
तुम्हाला दाखवतो ऑन द वे अमेरिकेचे रस्ते कसे असतात आणि थोडं बाहेरचं वातावरण पण दाखवतो. तर चला. सो इथे 3 बॅग फिट झालं मित्रांनो. ही एक बॅग इथे मागे ठेवतो. तर मित्रांनो माझ्या सर्व बॅग मी गाडीमध्ये टाकल्या. आता एक बॅग बाकी आहे आणि थोडे भांडी बाकी आहे. तर ते मी सेकंड राऊंडला नेईल. तर मित्रांनो असंच डेली ब्लॉग करत होतो तर मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली की मी जेव्हा स्टार्टिंगला ब्लॉग करायचो तर मला खूप लोक हसायचे की भाई काय 100 सबस्क्रायबर आहे, 400 सबस्क्रायबर आहे, वाढतच नव्हते. आणि मी पण थोडं घाबरायचो डेली ब्लॉग करायला, कारण तुम्ही सर्व दाखवता राईट, काय तुम्ही म्हणजे नॉर्मल आयुष्यात जगता सर्व दाखवता राईट. तर मी पण थोडा शाय डेली ब्लॉग करायला. तुम्ही माझे जर मागचे ब्लॉग बघितले तर मोस्टली मी असं बाहेरचं काहीतरी दाखवतो, नाही तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दाखवतो राईट. तर मला ते दाखवायला जास्त आवडतं. पण मी पण शिकतो हळूहळू. तर तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग आवडले, मी काय करतो, जॉबला कसं जातो, नंतर घर म्हणजे कसं आहे माझं, नंतर काय करतो डेली ॲक्टिव्हिटी, तर ते पण मी दाखवायचा ट्राय करेल. सो तुम्ही कनेक्टेड, आपली फॅमिली एकमेकांसोबत कनेक्टेड असेल. तर हेच सांगेल जे पण त्यांना यूट्यूब स्टार्ट करायचं आहे तर लोक काय म्हणतील, कारण तुम्ही काही पण करा, लोक तर दगडं मारणार आहे तुम्हाला फॉर शुअर. खराब करून पण येणार आहे, चांगलं पण आहे. तर लोक गेले त्याला लावत. तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करा, कष्ट करा. आणि जे पण वाटतं, आता मी जेव्हा स्टार्ट केलं माझे 300 सबस्क्रायबर पण नव्हते. माझे 3 महिन्यात 10,000 झाले, आता 55,000 झाले राईट. सो जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल, मनापासून प्रयत्न करत असाल तर लोक पण कनेक्ट करतात राईट. तर हेच मला जसं थोडं आठवलं, मी हॉलमध्ये बसलो होतो म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करावं. तर चला आता मी भांडे धुतले, जस्ट तुम्हाला दाखवतो भांडे धुतलेले. ते बॅगमध्ये टाकून आपण जाऊ आपल्या नवीन घराकडे. सो लेट्स गो. सो चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. सामान मागे भरलं मी सर्व गाडीत. आता आपला पहिला राऊंड चालू झाला आहे. इथून अर्धा तास आहे मित्रांनो तो बंगला, अमेरिकेतला बंगला. मी ब्लॉगमध्ये जरा जास्तच अमेरिका करतोय का, कारण नवीन सबस्क्रायबर आपल्याला अटॅच होतात. सो त्यांना पण कळलं पाहिजे की कॉन्टेंट कशाच्या रिलेटेड बनवतो आहे मी, त्यामुळे करतो. मला असं बाकी काय फॉर्म नाही तर शायनिंग मारण्यासाठी नाही मी 10 वेळेस अमेरिका बोलत. सो हे बघा ही सोसायटी जिथे मी राहत होतो, या फ्लॅटमध्ये इकडच्या लेफ्ट साईडचा 1 नंबरचा. सो चला निघूया. इथून अर्धा तास दाखवतो आहे आणि तो रूममेट जॉबवर गेला आहे. तसं तो त्याला बोललं 4:15 येतो. आता इकडे संध्याकाळ झाली आहे. सो ज्या शहरात मित्रांनो मी राहतो जॅक्सनविलमध्ये, तर इथे खूप साऱ्या सुंदर सोसायट्या आहे. ही जी दिसते ना तुम्हाला समोरची, ही पण खूप भारी सोसायटी आहे. तर याचे रेंट जर तुम्ही 1 BHK घेतलं तर अराऊंड तुम्हाला $1,500 पडतं. $1,500 म्हणजे समजून घ्या 1,30,000च्या अराऊंड. आणि या शहरात जिकडे तिकडे तुम्ही बघशाल ना, असं छोटे छोटे तळे दिसतील तुम्हाला. मित्रांनो आपण पोहोचलो जस्ट आपल्या नवीन घरी. सो हा बंगला आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण ही सोसायटी आहे, इथे सर्व बंगलोज आहे. ब्रिज वॉटर नावाची याची कॉलनी आहे. तर हा आहे बंगला. तर चला आपण बॅग्स काढू. माझा रूममेट येतो आहे, जवळच येतो 10 मिनटाच्या अंतरावर. सो अराऊंड अर्धा तास लागला कारण हायवेवर थोडी ट्रॅफिक होती. तर चला तुम्हाला थोडा इथला व्ह्यू दाखवतो कसा आहे. सो हे बघा मित्र, इथे पण फॉन्ट आहे. आता इथे मी अमेरिकेचा झेंडा लावला आहे. 26 नंबर आहे. सो माझ्याकडे चावी नाही आहे, मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी.
मित्रांनो जास्त रूममेट आला, तुम्हाला दाखवतो माझं नवीन घर. हे बघा, हा आहे रूममेट. हे बॅग्स इथे ठेवलं. सो हा आहे डाऊनस्टेअर्स. इथे टी व्ही दिला आहे त्यांनी. हा आहे हॉल आणि अपस्टेअर्सला माझी रूम आहे. वरती 3 रूम आहे. तुम्हाला होम टूर मी देईल सेपरेट. आणि इथे आहे बाहेर पोर्च एरिया दिला आहे इथे. सो हे बघा किती सुंदर. इथे बसून तुम्ही असं चहा पिऊ शकता. आणि इथे मॅनमेड नॅचरल लेक ॲक्च्युली आहे आणि नॅचरल सँडल त्यामुळे खूप फ्रेश वाटतं इथे. सो जसं मी तुम्हाला बोललो, याचं रेंट आहे मित्रांनो लाईक 650 विच इज इक्वल टू लाईक 1,00,000 आणि 1,20,000 अराउंड. आणि इथे ऑलरेडी ओनर राहायचा, तो शार्लेटला शिफ्ट झाले, त्यांनी रेंटवर दिला आहे. सो तुम्ही बघू शकता इथे हनुमानाची मूर्ती पण दिली आहे सुंदर. गणपती बाप्पाची डेकोरेट पण केलं आहे. इथे ओनरनेच टी व्ही दिला आहे. इथे मोठा टी व्ही बघा. आणि हा माझा रूममेट आहे, हा पण इथे जॉब करतो. सो चला आता बॅग पॅकिंग ओपन करू. शिफ्टिंग वरती सामान ठेवतो आणि बाकी सामान अर्धं माझी मॅट्रेस आणि बाकी त्या गोष्टी जुन्या घरातच आहे फ्लॅटमध्ये, त्या पण सेकंड राऊंडमध्ये आणायच्या आहे. आता ऑलमोस्ट लाईक 7 वाजले, 6:30. आणि आता बघतो, चहा पितो थोडा. त्यानंतर जर मूड झाला, कारण खूप थकलो आहे सकाळपासून, तर ते सामान आत्ता शिफ्ट करेल, नाही तर उद्या शिफ्ट करेल. थोडा चहा पिऊ. या रूममेटनेच मला इकडे हे दिले चहा सॅशेटसारखं, तर तेच दुधामध्ये थोडं टाकलं, साखर आणि हे सॅशेट, आणि त्यात चहा घेतो.